महाराष्ट्र स्टेट बोर्डचे फिजिक्स विषयाचे जे मी IMP क्वेश्चन सांगायला सुरुवात केलेली आहे त्यातला 8वा चॅप्टर आपल्या सिक्वेन्सनुसार आहे वेव ऑप्टिक्स. वेव ऑप्टिक्स 11वीला मुलं करत नाहीत, अवघड आहे, मोठा आहे म्हणून, आणि त्याच नजरेने 12वीच्या ऑप्टिक्सकडे बघतात, पण तो तसा नाही आहे, सोपा चॅप्टर आहे, मिस करू नका. त्याचे IMP क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या चॅप्टरला सुद्धा आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करूया, इंटरफेरन्सच्या नंतरचा पार्ट आणि अलीकडचा थेरीचा पार्ट. आता थेरीमध्ये साहजिकच आहे, डायग्राम सगळ्या आल्या, परंतु हायलाइटेड क्वेश्चन सांगतो तुम्हाला. हायगन प्रिन्सिपल, न्यूटन कॉर्पस्क्युलस थेरी, हे 2 पॉईंट आपल्याला आलेच पाहिजेत. त्याच्यानंतर प्लेनर वेव्हफ्रंट आणि स्पेरिकल वेव्हफ्रंट याच्या डायग्राम विचारतात. कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेनर वेव्हफ्रंट, कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट असा क्वेश्चन येतो. आणि ह्यातला राहिलेला लास्ट पार्ट आहे रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन. ह्याचं डेरिव्हेशन करू नका, डायग्राम आणि थेरी करा. यालाच कनेक्टेड एक पॉईंट येतो पोलरायझेशन. पूर्वी काय व्हायचं, पोलरायझेशनवर थेरी विचारायचे, आता त्याच्यावर प्रॉब्लेम यायला लागलाय. त्यामुळं ब्रिस्टर्स लॉचं डेरिव्हेशन फार सोपं आहे रे. टॅन थिटाच्या फॉर्ममध्ये सोपंसं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन आणि पोलरायझेशनचे प्रॉब्लेम हे महत्वाचे आहेत.